अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा काही क्षणात होणार आहे आणि त्यासाठी देशभरातून भाविक भक्त दाखल होत आहेत। कारसेवक अयोध्येत पोहोचतायत। आपल्यासोबत एक वेगळं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी 90 साली कारसेवा केली, 92 साली कारसेवा केली। त्यांच्या पत्नी स्वतः नगरसेविका आहेत, पण ते रामेश्वरम वरून निघाले आणि रामाशी संबंधित सर्व ठिकाणांना भेट देत देत आता अयोध्येत पोहोचलेत। आपल्यासोबत आहेत राजू महाराज, जे धुळ्याचे आहेत मूळचे। राजूजी, काय सांगाल, तुमचा अनुभव कसा होता आणि काय प्रेरणेने, काय ध्येयाने तुम्ही हे सर्व केलंय? मी 1990 साली ज्यावेळेस संकल्प घेतला होता की प्रभू रामचंद्रांचं जे अयोध्येत राम मंदिर व्हावं असा मनापासूनची इच्छा आणि संकल्प होता, त्यावेळेस महादेवाच्या पिंडीवर रक्त देऊन आम्ही शपथ घेतली होती की अयोध्येत राम मंदिर व्हावं। त्यावेळेसच मी पायात अनवाणी राहणार आयुष्यभर आणि केस कापणार नाही असा त्यावेळेस संकल्प घेतला होता। तो आज त्या संकल्प स्फूर्ती म्हणून आज आम्हाला असा आनंद होतो आणि इतका उत्साह वाटतोय, तर आम्ही संकल्प स्फूर्ती म्हणून रामेश्वरमवरून अयोध्यापर्यंत पायी चालत आलो। सर्व तीर्थांचं जल आणि आता आम्ही इथं चंपतरायांजीकडे अर्पण केलं आणि त्यानंतर आम्ही इथं 2-3 दिवस राहणार। सेवा जेवढी आमच्याकडनं होईल तेवढी सेवा करणार। तुमच्या पायामध्ये चपला नाहीयेत, आता खाली आपण पाहू शकतो, आणि तुम्ही इतक्या थंडीमध्ये जवळपास 8-9 डिग्री टेम्परेचर आहे आणि तुम्ही रामेश्वरम वरून असेच अनवाणी चालत आलेला आहात आतापर्यंत? हो, अनवाणी चालत आलो। मग दरम्यानच्या काळात मध्ये कुठे वैद्यकीय मदत किंवा काही वेगळं लागलं तर मग त्यासाठीची सुविधा कशी झाली? अनेक प्रकारची लोक असं म्हणजे आम्हाला सहकार्य करत गेले। काही ठिकाणी वाईट अनुभव पण आले, पण वाईट अनुभव आम्ही सोडून दिले। जे चांगले ते आम्ही घेत चालत आलो आणि इथपर्यंत आम्हाला भरपूर चांगल्या लोकांनी सहकार्य केलं। तुम्ही धुळ्यामध्ये राजकारणातही आहात, तुमच्या पत्नी स्वतः नगरसेविका आहेत सध्या धुळे महानगरपालिकेत, तर तिथे तिथलं गणित आणि हे सगळं कसं अरेंज करताय? आता इतके दिवस घराबाहेर आहात, तर तिकडे काय म्हणणं? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिन भवती भारत। आता काय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही, राजे तुम्ही जन्माला या, मग आम्ही काय बांगड्या घातल्या का? आता आम्हीच राजे बनणार। जोपर्यंत राजे नाही तोपर्यंत आम्ही राजांसारखे कार्य करत राहणार, महाराणा प्रतापासारखे कार्य करत राहू। आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही 92 मध्ये इथं आलो होतो, आता पण आम्ही इथं आलोय आणि याच्या अगोदर पण आलो होतो, त्र्यंबकेश्वरचं पाणी घेऊन आलो होतो कोरोना काळात। तर आम्ही असं येत राहू आणि परमेश्वर आम्हाला बुद्धी देत राहील आणि तशा पद्धतीने आम्ही कार्य करत राहू। 90-92चं काही सांगाल का? मग 92 मध्ये ज्यावेळेस इथं कार सेवा आम्ही आलो होतो, साध्वी ऋतुंबरा देवी या ठिकाणी सगळे कार सेवक आले होते आणि त्यावेळेस आम्ही संकल्प असा घेतलेला होता, त्यामुळे आम्ही इथं ज्या पराक्रम घडला त्याच्यात आम्ही पण उत्साही आणि उत्साहच होता आमचा। आणि महाराष्ट्राच्या मातीत एवढी ताकद आहे की ते काय करून घेईल त्याचा काही भरोसा नाही आणि ते काय करतील याचाही काही भरोसा नाही। आम्ही ते कार्यात सहभागी होतो आणि कार्य करून घेतलंय। आता परत कधी जाणार आहात धुळ्यामध्ये? कारण तुमच्यासोबत डॉक्टर सुभाष भामरेंचं पत्रही आहे की ज्यांनी म्हटलं की यांना सहकार्य करा सगळ्या प्रकारचं, तर आता तिथे गेल्यावरती तिथल्या गावकऱ्यांमध्ये, लोकांमध्ये काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल? काय उत्साह आहे का त्यांच्यामध्ये? तो उत्साह असणारच का, राम भारत आहे, भारत राम आहे। ज्या दिवशी राम मंदिर पुरं होईल भारत विश्वगुरु पदाकडे जाणार आहे, हे तर आम्हाला त्यावेळेसच माहिती होतं। पण जे असं बघा, एक काठी कोणी तोडेल, 10 काठ्या जर एकत्र झाल्या तर तोडणाऱ्यांची चड्डी पिवळी होऊन जात असते। म्हणून शक्तीमध्ये पॉवर असते, संघटनामध्ये पॉवर असते आणि संघटनाने हे सगळं कार्य चालू आहे। तुम्ही म्हणालात तुमचा संकल्प होता राम मंदिर होईपर्यंत दाढी करणार नाही, पायात चपला घालणार नाही। आता राम मंदिर होतंय, प्राणप्रतिष्ठाही होणार आहे, मग आता तुम्ही दाढी करणार का आणि चपला घालणार? दाढी जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करणारच। कारण की गायवाला, चायवाला आणि रस्तेवाला, गायवाला म्हणजे तुम्ही समजून घ्या कोण आहे, हे बुलडोजर बाबा। चायवाला म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, कारण की माझ्यापेक्षा तुम्ही जाणकार आहात। तर चायवाला म्हणजे नरेंद्रजी मोदी आणि रस्तेवाला म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातले ते आपले माहिती आहे ना, काय त्यांचं नाव? नाही, शिंदे साहेब नाही, गायवाला, चायवाला आणि नितीनजी, हे जे 3 लोक आहे आणि कॅम्प्युटर बाबा म्हणजे आपले अमितजी शाह, हे 4 लोक आहे ना, विकास का पहिया आहे। यांनी जे कार्य धडाडीचं चालू केलंय आजपर्यंत
आम्ही बघत आलेलो आहे की रस्ते किती खराब होते आणि आताचे रस्ते बघतोय तर किती सुंदर आहे. ते हा विकासाचा पहिया यांनी जो चालवला आहे हा चांगला आहे आणि याच्या पुढेही असाच चालू राहावा अशी आमची परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. आणि प्रभू रामचंद्र आमचं सुद्धा आयुष्य त्यांना मिळावं अशी आमची इच्छा आहे. तर आपण पाहू शकतो की रामभक्तांच्या कारसेवकांच्या भावना किती तीव्र आहेत. आज पहिल्यांदा त्यांच्या सगळ्यांचं आयुष्यभराचं स्वप्न साकार होतंय आणि कोणी अनवाणी निघाले, कोणी आपल्यासोबत तरुण कार्यकर्ते घेऊन निघाले आणि सगळेजण अयोध्येत पोहोचतायत. अनेकांना यायला सांगितलेलं नाहीये विश्वस्त मंडळाने, तरी सुद्धा लोकांचा उत्साह हा कमी नाही. लोक आपापल्या परीने वेगवेगळे प्रयोग करत पदयात्रा असेल किंवा अनवाणी यात्रा असेल असं काही ना काहीतरी करून अयोध्येपर्यंत पोहोचतायत आणि रामाच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये सहभागी होणार आहेत. कॅमेरा पर्सन प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, अयोध्या धाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.